सो ऑसिलेशन्स टॉपिक आपण बघत होतो आणि त्याच्यामध्ये सिंपल हार्मोनिक ऑसिलेशन बघितलं किंवा सिंपल हार्मोनिक मोशन आपण बघितलं होतं. सिंपल हार्मोनिक मोशन काय होती तर पार्टिकल आहे त्याच्यामध्ये एकतर सिंपल हार्मोनिक मोशन लिनियर असू शकते किंवा अँग्युलर असू शकते. सो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये समजा ही मीन पोझिशन असेल, एका स्ट्रेट पाथ मध्ये आपला पार्टिकल काय होतो तर ऑसिलेट होत असतो, टू अँड फ्रो मोशन दाखवते किंवा स्ट्रेट एक तर हॉरिझॉन्टल पाथ असेल किंवा व्हर्टिकल पाथ असेल. ओके, सो ऍट मीन पोझिशन समजा ओम मीन पोझिशन आहे. मीन पोझिशन पासून तो राईट साइडला एम पॉइंट पर्यंत, लेफ्ट साइडला एन पॉइंट पर्यंत काय होऊ शकतो तर ऑसिलेट होऊ शकतो. राईट. ओके, सो फ्रॉम mean position to right and from m to n and from also n पासून पुन्हा कुठे o पर्यंत ही पूर्ण त्याची ऑसिलेशन होते. o पासून m पर्यंत, पुन्हा n पर्यंत आणि n पासून पुन्हा o पर्यंत. हा एक कम्प्लीट ऑसिलेशन. ठीक आहे. सो लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला काय होऊ शकते, त्याची डिस्प्लेसमेंट होऊ शकते. समजा त्याची डिस्प्लेसमेंट काहीतरी पी पॉइंट पर्यंत एक्स एवढी डिस्प्लेसमेंट होते. राईट. ओ पासून पी पर्यंत राईट साइडला एक्स एवढी डिस्प्लेसमेंट होते. सो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय ही त्याची डिस्प्लेसमेंट होते, हे आपण बघितलं होतं. नाव इन दिस डिस्प्लेसमेंट, आता ही एक्स ही डिस्प्लेसमेंट कुठपर्यंत होऊ शकते, राईट साइडला एम पॉइंट पर्यंत होऊ शकते आणि लेफ्ट साइडला एन पॉइंट पर्यंत होऊ शकते. राईट. सो एक्स मॅक्झिमम कधी असेल तर तुमचा जो पार्टिकल आहे तो कुठे असेल एम पॉइंटला किंवा एन पॉइंटला. दॅट इज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. सो दिस मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल performing simple harmonic motion is called our amplitude. So from this, आता बघा ही मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कधी असेल, समजा हा जो फॅक्टर आहे साइन ओमेगा टी प्लस फाय, हा जर प्लस और मायनस 1 असेल तर, ओके, हा जर प्लस और मायनस 1 असेल तर ही काय होऊ शकते, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आपली होऊ शकते. आणि मग साइन ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू प्लस और मायनस 1 असेल, म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय असेल, प्लस और मायनस ए. राईट. इथे ह्याच्या जागी आपण प्लस और मायनस 1 पुट केलं या फॅक्टरच्या जागी, तर आपल्याला काय मिळेल, एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए. म्हणजेच काय, एक्स प्लस ए किंवा एन पॉइंटला मायनस ए. येस. सो प्लस ए किंवा मायनस ए काय असेल तर या पार्टिकलची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल. ठीक आहे. एकतर राईट साइडला एकतर लेफ्ट साइडला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती असेल, प्लस ए किंवा मायनस ए. अँड दिस इज द amplitude of our particle performing simple harmonic motion. Right. Then what is the period? So period is the time taken by particle to complete one oscillation. ओके. सिंपल हार्मोनिक मोशन जर आपला पार्टिकल परफॉर्म करत असेल तर कम्प्लीट वन ऑसिलेशन, म्हणजे आता हा पी पॉइंट आपण रेफरन्स पॉइंट घेतला ना, सो पी पॉइंट पासून ओके ऑसिलेट होईल तो समजा एम साइडला, पुन्हा ऑसिलेट होईल एन पर्यंत मीन पोझिशन पर्यंत आणि पुन्हा पी पर्यंत. म्हणजे पी पासून कम्प्लीट ऑसिलेशन कम्प्लीट करून पुन्हा पी पॉइंटला यायला त्याला जेवढा वेळ लागेल, ओके, तो काय असेल, टाइम पिरियड. ओके. सो द टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड द पिरियड ऑफ दॅट सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ द पार्टिकल. ठीक आहे. आता समजा टी, आता तुमचं पार्टिकल कुठे पी पॉइंटला आहे. ओके. सो तेव्हा त्याने काहीतरी टाइम कव्हर केलाय. सो टी प्लस म्हणूया आपण टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. ओके.
टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. देन आपण आता ह्या टी टाइम आहे ना, सो टी टाइम मध्ये आपण टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा पुट करू. ओके, फ्रॉम दिस इक्वेशन काय मिळेल, एक्स इज इक्वल टू ए साइन, सो कन्सिडर केले आपण, सो ए साइन टीच्या जागी ओमेगा टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, या टीच्या जागी आपण काय पुट केलं, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. देन प्लस काय येते, प्लस 5. ठीक आहे, म्हणजे टाइम काय झालाय, पी पॉइंट म्हणजे पी पॉइंट पासून पुन्हा पी पर्यंत यायला त्याला किती वेळ लागेल हे आपण फाइंड आउट करतोय. सो आपण काय कन्सिडर केलं की समजा पी पासून निघून त्याला किती वेळ कंप्लीट झाले, 2 पाय अपॉन ओमेगा, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा एवढा टाइम पास झालेला आहे. ओके, सो टी टाइमच्या इथे आपण काय केलं, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा पुट केलं. नाव बघा काय मिळते आपल्याला ते बघूया. ए साइन ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय मिळेल, ओमेगा टी प्लस हा ओमेगा इथे पण मल्टिप्लाय होईल, 2 पाय अपॉन ओमेगा प्लस दिस 5. ओके, आता ओमेगा ओमेगा कॅन्सल आउट. येस, काय मिळते, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी 2 पाय प्लस 5. ए साइन ओमेगा टी plus 2 पाय plus 5. Now we know sine of 2 पाय or sine of 360 किती असणार आहे, म्हणजे मल्टिप्ले जर पाय साइन ऑफ 0, साइन ऑफ 5, साइन ऑफ 2 पाय. ओके, सो पायच्या फॅक्टर मध्ये इंटिग्रल मल्टिपल असेल पायचं तर मग आपल्याला काय मिळतं, इंटिग्रल मल्टिपल जर असेल तर मग साइन 360 किंवा साइन 2 पाय इज इक्वल टू 0 मिळतं. ओके, सो हा फॅक्टर आपल्याला काय मिळेल, साइन 2 पाय 0 मिळेल. सो एक्स इज इक्वल टू काय मिळतंय, ए साइन ओमेगा टी प्लस 5. येस, आता कम्पेअर करा ही इक्वेशन, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5 अँड आपल्याला काय मिळालं पुन्हा, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5. म्हणजे टीच्या जागी आपण या टीच्या जागी काय पुट केलेलं, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा, म्हणजे 2 पाय अपॉन ओमेगा एवढा जास्तीचा टाइम आपण तिथे ऍड केलेला. ओके, पण आपल्याला काय मिळतंय, टी टाइमला पण पोझिशन सेम आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5 आणि त्याच्यामध्ये अजून 2 पाय अपॉन ओमेगा ऍड केला, टाइम जास्त आपण ऍड केलाय, तरी पण आपल्याला किती मिळतंय, डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5. म्हणजेच जर टाइम पास झालाय 2 पाय अपॉन ओमेगा एवढा टाइम जास्त पास झालाय आणि तुमचा जो पार्टिकल आहे पुन्हा पी पॉइंटला परत आलाय, राईट. टाइम किती पास झालाय, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा, 2 पाय अपॉन ओमेगा एवढा जास्त टाइम पास झालाय आणि त्याच्यानंतर तो टाइम पास झाल्यानंतर सेम पोझिशन तुमचा पार्टिकल दाखवते. ओके, सो टी टाइमला तुमचा पार्टिकल कुठे होता, एक्सला, आणि टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा या टाइमला पण तुमचा पार्टिकल कुठे असेल, पुन्हा पी पॉइंटला. ओके, सो पोझिशन काय होते, रिपीट होते. किती वेळेनंतर, तर 2 पाय अपॉन ओमेगा या वेळेनंतर. ओके, म्हणजे पूर्ण त्याला पी पासून एक सायकल कंप्लीट करून, एक ऑसिलेशन कंप्लीट करून पुन्हा पी पॉइंटला यायला किती वेळ लागतोय, 2 पाय अपॉन ओमेगा. म्हणून याला आपण म्हणणार आहोत टाइम पिरियड टी. this time is equal to t. Okay, this time is equal to t, which is time period. ठीक आहे, आता yes, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एन, राईट. म्हणजेच काय, ओमेगा इज इक्वल टू रूट के अपॉन एन. yes, root k upon m. Now if we put this root k upon m here, काय मिळेल, t is equal to 2 पाय upon root k by m. Okay, or t is equal to 2 पाय root, yes, m upon k. So this is nothing but our time period. So t is equal to
t is equal to this 2 pi upon omega or t is equal to root k 2 pi into root k by m by k is your time period. Now what is frequency? फ्रिक्वेन्सी म्हणजे आता हे एक ऑसिलेशन झालं त्याच्यासाठी किती वेळ लागला तर आपण म्हटलं की एक टाइम घेतला आपण कन्सिडर केला. ओके सो समजा युनिट टाइम असेल तो टी इज युनिट टाइम. ओके किंवा आपण येस टी इज युनिट टाइम. तर ह्या युनिट टाइम मध्ये किती ऑसिलेशन कंप्लीट करतोय ओके तुमचा हा पार्टिकल तर त्याला म्हणणार तुम्ही फ्रिक्वेन्सी. ओके सो नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय द पार्टिकल पर युनिट टाइम. येस सो दिस which is called frequency n and n is equal to 1 upon t and 1 upon t that means what 1 upon this 2 pi root m upon k. Okay so 1 by 2 pi into जर घेतला तर k by m. Okay this is your frequency of the simple harmonic motion of the particle performing simple harmonic motion.